शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही पत्रकार परिषद आहे कल्याण जिल्हा। आणि या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समवेत माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत। ही पत्रकार परिषद त्या येत्या 5-6 दिवसापूर्वी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून घन कचरा व्यवस्थापन करण्याचं एक मोठं उद्घाटन आणि मोठा दिखावा सावळाराम क्रीडा संकुलमध्ये करण्यात आला। परंतु याची वस्तुस्थिती काय ही लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। प्रशासन कशी लोकांची, सर्वसामान्य माणसांची दिशाभूल करतं आणि प्रशासन कसं लोकांचे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य लोकांच्या पैशावरती डल्ला कसं मारतो ते दाखवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे। आणि या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीचे जे 6 वॉर्ड आहेत ते स्वच्छ होतील। 6 आणि 1 नंतर ॲड केला आहे तो, त्याची तुम्हाला प्रॉपर माहिती देतो। 6 आणि 1 नंतर ॲड केलं, असे 7 वॉर्ड आहेत ॲक्च्युली। 7 वॉर्डमध्ये कचरा उचलणे, संकलन करणे आणि त्याची नेहाण करणे एवढंच त्या टेंडरचा स्कोप आहे। त्या टेंडरच्या माध्यमातून जनतेची कशी दिशाभूल केली जाते हे मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो। गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रत्येक घराकडनं 600 रुपये अतिरिक्त कचरा संकलन करण्यासाठी वसूल करते। आणि त्याचे पुरावे मी आपल्या समोर काही मांडू इच्छितो। काही बिलं आहेत माझ्याकडे, टॅक्सची बिलं आहेत। 6 माही बिलामध्ये 300 रुपये आणि पुढच्या 6 माही बिलामध्ये 300 रुपये असे जो टॅक्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही देशातली सर्वात जास्ती 71% कर घेणारी महापालिका आहे। त्या कराच्या व्यतिरिक्त 600 रुपये अतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांकडून लुटले जात आहेत आणि त्याच्यामध्ये स्वच्छतेचा कर असा लोकांसमोर भास निर्माण केला जातोय। आणि आयुक्तांनी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजेट सादर केलं आणि सांगितलं हे बजेट 1 रुपया आम्ही करवाढ केलेली नाही, परंतु ही सर्वसामान्य माणसांची दिशाभूल आहे। या घनकचरा व्यवस्थापनामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 300 रुपयाची अतिरिक्त वाढ केलेली आहे। म्हणजे एका घराकडून एका वर्षामध्ये कचरा संकलन करण्यासाठी 900 रुपये वसूल केले जाणार। हे ना ठाणे महानगरपालिका घेते, ना कल्याण उल्हासनगर महापालिका घेते, ना मुंबई महापालिका घेते। फक्त एक मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे पैसे जरूर सर्वसामान्य लोकांकडून वसूल करते। पण त्या मानाने स्वच्छता दिसते का? म्हणजे सर्वसामान्य माणसांनी फक्त टॅक्स भरायचा आणि आम्हाला सुविधांच्या नावाखाली खोदलेले रस्ते, घाणेरडे ड्रेनेज सिस्टीम, घाणेरडे गटार आणि हेच सर्वसामान्यांना जर मिळणार असेल तर या महापालिकेला टॅक्स भरायचा की नाही हा विचार सर्वसामान्य माणसांना येत्या काळामध्ये करावा लागणार आहे। महानगरपालिकेच्या अंतर्गत राज्य शासनाने मोठा प्रोजेक्ट केलेला आहे, त्याच अंतर्गत तुम्ही आता काही बाबी समोर आलेल्या आहे, काय सांगतो? सत्ताधारी पक्षाने लोकांची दिशाभूल करणारे एक घनकचरा प्रकल्प या कल्याण डोंबिवलीत राबवण्याचा घाट घातलेला आहे। त्या घनकचरा प्रकल्पामध्ये लोकांची दिशाभूल केली जात आहे। लोकांकडनं अतिरिक्त 900 रुपये दरवर्षी टॅक्समध्ये वसूल केले जाणार आहे। तर या महापालिकेमध्ये सत्ताधारी पक्षाने सर्वांना सांगितलं होतं की आम्ही कुठलीही करवाढ करणार नाही, पण ही चुपी आणि गनिमी काव्याने केलेली करवाढ ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलेली आहे, या प्रशासनाने केलेली आहे। आणि त्या जी 900 रुपयाची करवाढ प्रत्येक घरटी 900 रुपये जे घेतले जाणार आहे, म्हणजे माझं 200 फुटाचं घर असेल तरी माझ्याकडनं 900 रुपये वसूल केले जाणार आहे आणि 2000 फुटाचं घर असलेल्या माणसाकडनं पण 900 रुपये वसूल केले जाणार आहे। ही कुठेतरी अन्यायकारक करवाढ आहे आणि याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वतीने आमचा ठाम विरोध असणार आहे आणि याच्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरतो। चेन्नई त्याबद्दल काय? ही चेन्नई सुपरफास्ट जी आहे, ही चेन्नई पॅटर्न काय आहे लोकांना
अजून समजायला मार्ग नाही. कारण कुठेतरी या कंपनीच्या बद्दल आम्ही जी माहिती मागवली, या कंपनीने पूर्वी कुठे काम केलं का, त्यांना काय अनुभव आहे का, अशी कुठलीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. आणि अशा कंपनीला काम देऊन कल्याण डोंबिवलीकरांच्या टॅक्सच्या माध्यमातून पैसे ओरबाडण्याचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या गोष्टीला आमच्या पक्षाचा ठाम विरोध असणार आहे. पण आता कॉन्ट्रॅक्ट देऊन झालेलं आहे, परंतु सर्वसामान्यांकडून जर जास्त टॅक्स वसूल केला जातो तर पक्षाची कशी भूमिका आहे? आमची भूमिका असणार आहे की सर्वसामान्य माणसांनी हे वाढीव 900 रुपये कुठल्याही पद्धतीने भरू नये अशी आमची ठाम भूमिका असणार आहे. त्याच्यासाठी जनजागृती, लोकांना आव्हान आणि लोकांना प्रवृत्त करण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आम्ही करणार.